एक महत्त्वाची बातमी, T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचं दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान आहे। फायनल मध्ये विराट कोहलीची धमाकेदार 76 धावांची खेळी पाहायला मिळाली। अक्षर पटेलच्या ताबडतोड 47 धावा तर शिवम दुबेच्या 27 धावा पाहायला मिळाल्या। रोहित पंत, सूर्यकुमार स्वस्तात बाद झाले तर कोहली आणि अक्षरने डाव जो आहे तो साधलेला आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये आता दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान। संजय दुधाणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संजय, काय सांगाल? वर्ल्ड कपच्या अंतिम फेऱ्याला सुरुवातीला खरं तर आपली धावसंख्या गडबडली, मात्र किंग कोहलीने आपला किंगपणाचा म्हणजे राजेपणाची जी फलंदाजी असती ती आज पूर्णपणे बार्बाडोस स्टेडियममध्ये दाखवली। त्यामुळे एक मोठी आव्हानात्मक धावा दक्षिण आफ्रिका असणार आहे। आपण बघू शकता भारतीय संघाचा जल्लोष आतापासूनच सुरू आहे। किंग कोहली खेळला तर मला वाटतं एक मोठी धावसंख्या उभी आहे आणि दक्षिण आफ्रिकेला जिंकणं कठीण होईल। आपल्या जे बॅट्समननी परफॉर्मन्स दाखवले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की 100% आपणच जिंकणार आहेत। अक्षर पटेल, विराट कोहली ज्यांनी आपले परफॉर्मन्स दाखवले आहे, खूप मोठं टार्गेट दिलेलं आहे साऊथ आफ्रिकेला चेस करायला, म्हणून आपणच 100% जिंकणार आहे। टॉस जिंका आणि मॅच जिंका खरं तर नारा होता। सुरुवातीला वाटलं भारतीय संघ कमी धावा संख्येल, परंतु रोहित बाद झाल्यानंतर विराटची जादू आहे। विराटमुळे आज मोठी धावसंख्या आपण उभी केली। कोहलीने मेन गेम केला आणि कोहलीमुळे आपण आज जिंकणार आहोत। इंडिया जिंकणार, साऊथ आफ्रिका आपल्या समोर काही नाही। आणि थँक्यू सो मच प्रमोद सरांना हा सगळा एक्सपिरियन्स दिल्याबद्दल, आणि मी आयोपीचा आभारी आहे। तुम्ही बघू शकता पुणेकरांचा जल्लोष सुरू झालेला आहे। 177 धावांचं एक मोठं आव्हान आहे। त्यामुळे निश्चितच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आता जो खेळ आहे, बुमराह, यादव आणि आपले जे गोलंदाज आहेत त्यांची खरं तर कमाल आपल्याला दिसणार आहे। Everything depends on the bowlers. Batsmen तर सगळं करतातच, but the game is dependent on the bowlers. So we vote for Bumrah. बुमराहची फिरकी कशी चालते, बेसिकली ह्या संपूर्ण स्पर्धेत डिकॉकनी सगळ्यात धावा केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाच्या ओपनिंगला डिकॉकला बाद झाल्यानंतर मला वाटते भारताच्या विजयाचा मार्ग सोपा होईल। हो बरोबर, प्रत्येक खेळाडू आपल्याला व्यवस्थित खेळलेला आहे। आता मेजर रोल विराट कोहलीने केलेला आहे। त्याची जर शतकी खेळी जर गेली असं अजून इंडियाला मदत झालेली असती, आणि प्रत्येक आता ओव्हरमध्ये आपल्याला खेळायला लागणार व्यवस्थित। तुम्ही बघू शकता पुणेकरांचा जल्लोष, मुख्य म्हणजे उर्शाली तुम्ही बघू शकता पुणेकरांचा जल्लोष सुरू झालेला आहे। जी आव्हानात्मक धावसंख्या आपल्याला हवी होती ती झालेली आहे। त्यामुळे हा वर्ल्ड कप आता कोण जिंकणार, तो म्हणजे भारतच। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अनुभवासाठी। तर रोहित पंत, सूर्यकुमार स्वस्तात बाद झालेत। कोहली आणि अक्षरने मात्र डाव जो आहे तो सावरलेला आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान दिलंय।